नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहता एनडीटीव्ही मराठी. महाराष्ट्र नामा या आमच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. राज्याच्या विकासाशी आणि जनतेच्या सोयी सुविधांशी संबंधित काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. राजधानी मुंबईच्या दळणवळण क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणणाऱ्या सागरी किनारा मार्गाच्या प्रकल्पात आता एक संगीतमय अध्यायाची भर पडली आहे. कोस्टल रोडवर उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या म्युझिकल रोड या अभिनव प्रकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिमाखदार लोकार्पण करण्यात आलेलं आहे. ही संकल्प वैशिष्ट्यपूर्ण असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना म्हटलं. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात रस्त्यावर 500 मीटर लांब विशेष संगीतमय रिब्स म्हणजेच पट्ट्या बसवण्यात आलेल्या आहेत. या पट्ट्यांमधील विशिष्ट अंतर आणि वेग ठेवून जाणाऱ्या वाहनांच्या चाकांचे होणारे घर्षण आणि त्यामुळे स्वरांची निर्मिती होऊन हे स्वर वाहनातील आतल्या प्रवाशांना ऐकायला मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यात 500 मीटरच्या रस्त्यावर या ठिकाणी हा संगीत रस्ता तयार करण्यात आलेला आहे. आमचे राहुल शेवाळेजी यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला. सीजी साहेब देखील या ठिकाणी आहेत. त्यांच्या मदतीने हा रस्ता आपण या ठिकाणी केलेला आहे. आपल्या राज्यातील प्रत्येक कुटुंबासाठी आरोग्य, पोषण, पाणी सुरक्षा आणि उपजीविका सुधारणं याला शासनानं नेहमीच प्राधान्य दिलंय आणि याचाच एक भाग म्हणून टाटा ट्रस्टच्या सोबत शासनानं एकूण 12 करार केलेले आहेत. यामध्ये ग्रामविकास, जलसंधारण, सार्वजनिक आरोग्य, महिला व बालविकास, गडचिरोली जिल्हा मुख्यमंत्री सहायता निधी, नागपूर येथील राष्ट्रीय कर्करोग संस्था, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, मध्य भारत आयुर्विज्ञान संस्था, केअर हॉस्पिटल, स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन, मिद्रास मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सोबत सामंजस्य करारांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसंच नाम फाउंडेशनच्या जलसंधारण विभागासोबत करार करण्यात आलेला आहे. या भागीदारीमुळे विविध कल्याणकारी शासकीय योजना अधिक लोकोपयोगी होण्यास मदत होणार आहे. राज्यात यापुढे उपचारांविना कुणीही मृत्यू पावणार नाही अशी परिस्थिती निर्माण करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना आवर्जून नमूद केलं. महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ग्रामीण भागातील सोयी सुविधांमध्ये बदल करण्यासाठी राज्य शासन तत्पर आहे आणि नाशिकच्या औद्योगिक तसंच पायाभूत सुविधांच्या विकासाला नवीन गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओझर विमानतळाच्या नवीन इंटिग्रेटेड टर्मिनल आणि विस्तारीकरणाचं भूमिपूजन केलं. आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर ओझर विमानतळाच्या विस्तारीकरणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं. कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिकमध्ये भाविकांची संख्या 8 ते 10 पटीनं वाढण्याची शक्यता आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या लोकसंख्येला हाताळण्यासाठी तिथं चांगल्या प्रकारच्या सुविधा पुरवणं हा सरकारचा मानस असल्याचं सांगितलं जातं. या महाकुंभ मेळ्यासाठी नाशिक जिल्ह्यात विविध विकास कामं प्रस्तावित आहेत आणि त्यामध्ये ओझर विमानतळाचं विस्तारीकरण हा महत्त्वाचा भाग होता आणि त्याचबरोबर दाओस कराराच्या अंतर्गत होणारी मोठी गुंतवणूक आणि नाशिक जिल्हा औद्योगिक विकासामुळे हे शहर आता जागतिक स्तरावर लॉजिस्टिक हब आणि पर्यटन केंद्र म्हणून विकसित केलं जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित राहिले. तसंच यावेळी आदिवासी उपाययोजना, अनुसूचित जाती जमाती उपाययोजना आणि तसंच विविध योजनांसाठी विकास निधीला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व विकास कामं नियोजित वेळेत पूर्ण करावीत, त्याची गुणवत्ता सुद्धा चांगली असावी, तसंच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं यासाठी सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्याबाबत निर्देशित सुद्धा करण्यात आलेला आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व यंत्रणांनी सज्ज राहून रस्ते दुरुस्तीची आणि डागडुजीची कामं ही मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करावीत. नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घ्यावी असे सुद्धा निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी विकास कामांसाठीचा संपूर्ण निधी योग्य आणि काटेकोर पद्धतीनं खर्च करण्यात यावा, ठरलेल्या वेळात सर्व कामं पूर्ण करण्यात यावीत, बांधकामांचा दर्जा सुद्धा उत्कृष्ट असावा आणि कोणतंही काम अर्धवट राहू नये अशी स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या संबंधित बैठकीमध्ये दिल्या. त्याने दादांच्या विकासाभिमुख धोरणांचा वारसा पुढे जिल्ह्यातील प्रत्येक प्रकल्प नियोजनबद्ध, पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीने पूर्ण व्हावेत यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र नामामध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा एनडीटीव्ही मराठी. नमस्कार.